आलिशान कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर बाबत UPSCने मोठा निर्णय दिलाय। पूजा खेडकरला UPSCने दोषी ठरवलंय। UPSCने खेडकरची उमेदवारीही रद्द केली। महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आल्या होत्या। पूजा खेडकरने बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे समोर आले आहे। पूजा खेडकरने सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी केली। नियुक्ती दरम्यान खेडकरने फक्त OBC किंवा अपंगत्व प्रमाणपत्रच नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र देखील सादर केले होते। या प्रमाणपत्रांची पडताळणी न करता त्यांची नियुक्ती कशी झाली याचा तपास सध्या सुरू आहे। यासोबतच पूजाला व्हेरिफिकेशनसाठी अनेक वेळा बोलावूनही ती हजर राहिली नाही याचीही चौकशी सुरू आहे। आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन आणि त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी UPSCने रद्द केली। अपंग तसेच उत्पन्नाबाबत जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये UPSCला नियमितता आढळली आहे। यामुळे ही कारवाई करण्यात आली। आता खेडकरला UPSCची कुठलीही परीक्षा देता येत नाही। पूजा खेडकर यांना स्पष्टीकरण देण्यास पुरेसा अवधी देऊनही त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले नाही। तसेच खेडकर यांची सर्व कागदपत्रे तपासून आणि इतर माहिती पडताळून CSE 2022 नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्याचे UPSCने म्हटले। यामुळे त्यांची परीक्षाधीन निवड रद्द केल्याचे पत्रक UPSCने काढले आहे।